सगळ्यांना जय श्रीराम। आजचा दिवस खास आहे कारण आज आहे रामनवमी, त्यामुळे सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं बनवण्याचं कारण असं आहे की आमच्या मारुती मंदिराला म्हणजे माझ्या सर्जेकोट गावातील मारुती मंदिराला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं आजचा व्हिडिओ खास असेल। तर सगळ्यांना जय श्रीराम। मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानवणे सुरगेच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ रामनवमी विशेष असणार आहे। रामाचा जन्म आपण तुम्हाला, प्रभू श्रीरामाचा जन्म आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तसेच मंदिरामध्ये जाऊन तिकडे काय काय उपक्रम आहेत, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तो त्या कशा पद्धतीने आपण सगळं मॅनेज करतो आहे हे सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मित्रांनो, आलो आहे मंदिराच्या बाहेर। पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगतो। तर मित्रांनो, दर्शन वगैरे करून बाहेर आलो आहे आणि इथे रामनवमीची तयारी झाली आहे। प्रभू श्रीरामांचा फोटो खाली लावला आहे आणि वरती बघा पाळणा सजवला आहे, ज्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म होईल त्यासाठी। आणि मंदिराची सजावट बघा मित्रांनो, दरवर्षीपेक्षा पण खूप जबरदस्त असं सजावट केलेली आहे चारही बाजूने, हे बघा। आणि खूप या मंदिराची खासियत मित्रांनो काय माहिती आहे की खूप आतमध्ये एंटर केल्यानंतर खूप शांतता आणि मनाला असं वेगळं फिलिंग येतं। खरोखरच काहीतरी याच्यामध्ये वेगळे पण आहे। मित्रांनो, हा नगारा आहे आणि मी जवळपास माझ्या खूप लहानपणापासून हा नगारा बघतोय। जेव्हा आमचे पार असतात पावसाळ्यामध्ये, जवळपास असे पार असतात चालू, म्हणजे प्रत्येकाचा 7 वाड्या आहेत माझ्या मते आणि प्रत्येकाला पार वाटून दिलेले आहेत। प्रत्येकाचा 3 दिवसाचा पार असतो आणि पार संपल्यानंतर हा नगारा जोरात वाजवला जातो। याचा आवाज मित्रांनो पूर्ण गावभर पसरतो आणि तेव्हा समजतं की पार संपला आहे, आता दुसऱ्या मंडळाची वेळ आहे। एवढा पॉवरफुल आहे मित्रांनो। आणि पहिल्यांदा आम्ही लहान असताना वाजवण्यासाठी खूप धडपड करायचो, पण जे मोठे लोक असायचे ते आम्हाला द्यायचे नाही। जसं जसे मोठे होत गेलो तसं तसा नगारा पण वाजवायला मिळायला लागला। तर मित्रांनो, महाप्रसाद बनवण्याची तयारी चालू झाली। सगळं सामान आपलं इथपर्यंत आलेलं आहे आणि काही जे मेनू आहेत ते बनवायला सुरुवात केली। काका काय बनवतोय? भात। येस, 30 किलोचा भात झालेला आहे ऑलरेडी। त्याची भाजी नाही काका, कसली भाजी? पावटा बटाटा। आणि होय काय पावटा बटाटा। ओळख करून देतो, आमच्या गावातील ज्येष्ठ मच्छीमार प्रसाद पाटील। बघा, एवढं मोठं नेतृत्व आहे, पण आज देवासाठी म्हणून येतेच नाही तर सगळे सार्वजनिक जेवढी कामं होतात आपले, म्हणजे देवधर्माची जेवढी कामं असतात त्या कामांमध्ये उपस्थिती असते आणि कुठलाही भेदभाव न बाळगता निर्मळ मनाने हे काम चालू असतं। इथे सोजी बनवतं मित्रांनो, हे बघा खीर। मालवणी भाषेत सोजीच म्हणतात, पण मराठी भाषेमध्ये खीर म्हणतात आणि केवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवली आहे। आणि सर्वांनी नक्कीच आज महाप्रसाद आहे तर आजचा तर तुम्हाला मिळणार नाही, पण हनुमान जयंतीला पण परत महाप्रसाद असणार आहे ना, तेव्हा पण तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती ठेवा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो, माझ्यासोबत आहेत आज जगदीश दशरथ पराडकर, एक युवा नेतृत्व। मित्रांनो, कार्यक्रम आपण साजरे करतो, प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम साजरे होतात, पण त्याच्यामागे एकाचा कोणाचा तरी वरद असतं, म्हणजे एखादा माणूस मेन असतो मालवणी भाषेत सांगायचं झालं तर। तशाच प्रकारे आपल्यासोबत आहेत न्यू तरुण उत्साही मंडळाचे युवा अध्यक्ष जगदीश दशरथ पराडकर। तर त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। जसं आपण महाप्रसाद बघताय, न्यू तरुण उत्साही मंडळाच्या वतीने आपण आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर त्यांच्यासोबत आज बोलूया। नमस्कार। म्हणजे रामनवमी हे आमचं हनुमान मंदिर आहे, त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहे। त्याच्या औचित्य साधून असं आमच्या मंडळांनी सगळे
सगळे सदस्य एकत्र आले, मीटिंग घेतली आणि ते बोलले की आपण महाभोजनाचा कार्यक्रम करूया. त्यामुळे सगळ्यांचे सहकार्य भेटल्यामुळे ते शक्य झालं आज. जगदीश, एवढ्या लहान वयात तुला न्यू तरुण मंडळाचं अध्यक्षपद मिळाले, काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे अगोदर माझे वडीलच होते अध्यक्ष. त्यानंतर ही गावातली मंडळी सगळी सांगायला लागली की तू आता इकडेच असतो, त्यामुळे तू पण वडिलांच्या मागे अध्यक्ष राहिला तर आम्हाला चालेल. मग त्या लोकांनीच मला सगळ्यांनी एकत्र येऊनच अध्यक्ष केलं. म्हणजे वडिलांनी एवढी वर्ष मंडळासाठी काम केले, त्यानंतर आता त्यांचा वारसा तू चालवतोस. खरोखर मित्रा, अभिमानाची गोष्ट आहे आपल्या मालवणवासियांसाठी, सिंधुदुर्गवासियांसाठी, की आज युवा कुठेतरी पुढे येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि एवढं नियोजन करणं म्हणजे सामान्य गोष्ट नक्कीच नव्हे. आज मी सकाळपासून ती धडपड बघतोय, बाजारात जा, इकडे जा, तिकडे जा, स्वतः जबाबदारी घेऊन करतोय. एखादा मंडळाचा अध्यक्ष मित्रांनो असावा तर जगदीशसारखं. नक्कीच मित्रांनो, जगदीशसाठी एक लाईक व्हायला पाहिजे. चला, आता पुढे जे प्रोग्राम होतील ते नक्कीच तुम्हाला मी दाखवेन. राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर. जग से हो उपरात, जग से हो उपरात. ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद, ब्रह्मानंद परम पद पावे. मन होवे निष्काम, मनवा मन हो. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे दाजी कोळंबकर आणि त्यांना काही एक दोन प्रश्न विचारतो आहे. कसा काय कार्यक्रम झाला, त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगा. ह्या वर्षी म्हणजे विशेष हे आहे की आमच्या हनुमान मंदिरला 150 वर्ष हनुमान जयंतीला होत आहेत. त्यासाठी गावातील सगळे ग्रामस्थांनी
सर्व सभा मीटिंग घेऊन आपण रामनवमी टू हनुमान जयंती कार्यक्रम आयोजित करूया असं ठरलं. त्याप्रमाणे आज सकाळी सकाळपासूनच महाप्रसाद असल्यामुळे महिला पुरुषांचे एकत्र येऊन महाप्रसाद बनवला. सगळं काय झालं. त्याच्यानंतर 10:30 वाजता रामाचा जन्मासाठी लोक जमले आणि जवळजवळ 12 वाजता रामजन्म झाला. रामजन्म झाल्यानंतर आरती वगैरे करून त्याच्यानंतर सर्व लोकांना महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची झुंबड उडली होती सगळं काय. आणि त्यासाठी जवळजवळ 500-550 लोक महाप्रसादाचा भाग हे घेतलं, आस्वाद घेतला. आणि आता सगळं हे करून संध्याकाळी गावातील संध्याकाळी 7 ते 8 दररोज रामनवमी टू हनुमान जयंतीवर हरिपाठ घेण्याचं ठरलं आहे. त्याप्रमाणे आजपासून सुरुवात होईल. अधिक गावातील स्थानिक भजने होती आणि हनुमान जयंती सकाळी होणार. हनुमान जयंती दिवशी नंतर संध्याकाळी लढीत आणि लहान मुलांचे विविध कार्यक्रम होतील सांस्कृतिक. आणि महाप्रसाद आहे हनुमान जयंती दिवशी. आणि त्यासाठी सगळं असं नियोजन 8 दिवसाचं केलेलं आहे. गावातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून सगळे ग्रामस्थ एक होऊन आपल्या गावातील 150 वर्ष मंदिराला होत आहे. त्याच्यासाठी आनंदाने सगळ्यांनी सहभाग घेऊन ठरल्याप्रमाणे भाग घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक दिवशीचा कार्यक्रम त्या दिवशी होईल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आता आजूबाजूच्या गावातले जे लोक आहेत किंवा मालवण शहरातील सिंधुदुर्ग त्यांना काय आवाहन करताय? त्यानं कसं आहे 150 वर्ष म्हटल्यानंतर गावात विशेष आनंद वाटतो. त्याप्रमाणे म्हणजे लोक काय करताय गावातील बाहेरचे गावातील लोकही हे चालू आहे. 2 दिवसापासून सुरुवातच आहे दर्शन घेण्यासाठी. कारण ही मूर्ती जी आहे मारुतीची पूर्व दिशेला आहे तोंड मारुतीचं आणि एकदम काळा दगडाची मूर्ती असल्यामुळे बाहेरच्या लोकांना विशेष कौतुक वाटतं. हे मोठं आपल्या गावातील एक विशेष हे आहे. आता बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं की सर्जकोटमध्ये मारुती मंदिर आहे परंतु ते एवढं 150 वर्ष जुनं आहे हे पण माहिती नव्हतं. तर आपण त्यासाठी आम्ही प्रत्येक म्हणजे दरवर्षी 125 वर्ष झाली त्यावेळीसुद्धा असंच आम्ही हे केलं. 7 दिवस प्रत्येक वाडीने सहभाग घेतला होता. आणि ह्या वेळेला कसं झालं आहे सगळे ग्रामस्थ एकत्र होऊनच काम करत आहेत. त्यामुळे वाडीचा विषय होत नाही आहे. त्यामुळे हे एक मोठं विशेष कौतुक आहे. चला धन्यवाद. चांगली माहिती आपण दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर मित्रांनो अशा प्रकारे रामनवमीचा कार्यक्रम पार पडला आणि खरोखरच सुंदर असं नियोजन केलेलं होतं. महाप्रसाद अतिशय सुंदर झालेला होता. तर नक्कीच आता हनुमान जयंती जवळ येते तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करा, दर्शनाचा लाभ घ्यावा. चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.